बऱ्याच माझ्या फॅन्स आलेल्या सेटवर भेटायला आणि त्यांनी मला खूप छान छान गिफ्ट्स दिलं. सो कमाल गिफ्ट्स आहेत ते. आणि ते या वर्षात झालं असं पहिल्यांदा की एवढ्या मोठ्या संख्येने मुली आलेल्या आणि मंदार जाधवला गिफ्ट्स देऊन गेल्या. राहून गेलेली एक गोष्ट करायची राहून गेलेली, वेळ मिळाला नाही म्हणून. आय थिंक एक्सरसाइज खूप कमी केली आहे मी 2024मध्ये. मी शूटिंगमध्ये एवढा बिझी होतो. सो मी माझ्या स्वतःला खूप कमी वेळ दिला आहे. 4.5 वर्षांचा हा प्रवास जो घडला आहे हा फक्त तुमच्यामुळे घडला आहे, तुमच्या प्रेमामुळे घडला आहे. सो तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी यापुढे सुद्धा राहू दे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मंदार म्हणजे जयदीप आणि तुमचा अधिराज. मंदार कसा आहे? खूप छान. मंदार, वर्ष संपतं त्यामुळे एक इयर एंडिंग रॅपिड फायर आहे. सो सुरू करूयात. हो. पहिला आहे 2024 कसं गेलं ते एका शब्दात सांग. खूप कमाल, छान. 2024 मध्ये पूर्ण झालेलं स्वप्न, पूर्ण झालेली अचीवमेंट. 1000 एपिसोडचा माइलस्टोन पूर्ण केला आम्ही. 2024 मध्ये खाल्लेला किंवा बनवलेला नवीन पदार्थ. 2024मध्ये मी एक नवीन पदार्थ ट्राय केला. आय थिंक सगळ्यांनी खूप आधीच ट्राय केला असेल. ते म्हणजे ते मोमोज. मी पहिल्यांदा खाल्ले. मी कधीच खाल्ले नव्हते. आवडले? ठीक आहे, ठीक आहे. प्रत्येकाची चॉईस आहे. 2024 मध्ये तू शिकलेली एक नवीन स्किल. मी रोज नवीन नवीन गोष्टी शिकत असतो या साईटवर. एखादी अशी गोष्ट आता काहीच डोक्यात येत नाही. कोल्हापुरी भाषा. हा, ती 2023मध्ये शिकलेलो म्हणून मी बोललो नाही. पण येस, यू आर राईट. लोकांसमोर ती याच वर्षात आली. सो 2024 मध्ये खूप सारे स्पेशल मोमेंट्स असतील, पण तरी सुद्धा एक स्पेशल मोमेंट, एक स्पेशल डे जो तुला वाटतं तुझ्या चाहत्यांसोबत शेअर करावं असं असा. बऱ्याच माझ्या फॅन्स आलेल्या सेटवर भेटायला आणि त्यांनी मला खूप छान छान गिफ्ट्स दिलं. सो कमाल गिफ्ट्स आहेत ते. आणि ते या वर्षात झालं असं पहिल्यांदा की एवढ्या मोठ्या संख्येने मुली आलेल्या आणि मंदार जाधवला गिफ्ट्स देऊन गेल्या. तर तो एक मोमेंट आहे जो मी विसरू शकत नाही. 2024 मध्ये पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट. यार, मालिकेच्या शूटिंगमुळे ना फिल्म बघणं खूप कमी होतं थिएटरला जाऊन. पण असं आहे, हे मूवीज बघायचे, आता वेळ असणार तर काही काढून ठेवलेस, हे चित्रपट बघायचे. मला काही सिनेमे परत बघायचे आहेत, तर त्याची लिस्ट मी बनवलेली आहे. मला नटरंग सिनेमा परत बघायचा आहे. मला बरेच मराठी सिनेमे आहेत ते बघायचे आहेत. हिंदी सिनेमे आहेत. दिल से मला सिनेमा खूप आवडतो, तो बघायचा आहे. बऱ्याच वेब सिरीज आहेत. तर बरीच मोठी लिस्ट आहे. 2024 मध्ये राहून गेलेली एक गोष्ट करायची राहून गेलेली, वेळ मिळाला नाही म्हणून. आय थिंक एक्सरसाइज खूप कमी केली आहे मी 2024मध्ये. मी शूटिंगमध्ये एवढा बिझी होतो. सो मी माझ्या स्वतःला खूप कमी वेळ दिला आहे आणि वर्कआउट तो खूप कमी केला आहे मी. 2024 मध्ये खरेदी केलेली महागडी वस्तू. महागड्या वस्तूंविषयी का बोलतो आपण? एखाद्यासाठी ती गोष्ट महागडी असू शकते, कोणासाठी खूप चीप असू शकते. वस्तू तुझ्या आवडीची किंवा तुला हवी होती. मला बऱ्याच वर्षांपासून एक घड्याळ हवं होतं, ते मी विकत घेतलं. 2024 संपतंय आता, तर आपण बऱ्याचदा वागताना बोलताना चांगलं वाईट होत असतं, नॉर्मली माणूस आहे. तर 2024 संपतंय, त्यामुळे कोणाला थँक्यू किंवा सॉरी काय म्हणायचं आहे? नाही, मी हा चान्स सोडणार नाही आहे. मला पुन्हा एकदा प्रेक्षकांना थँक्यू म्हणा असं वाटतं आहे की हे जे काही घडलं आहे, मालिका 1250 एपिसोडपेक्षा जास्त आम्ही पूर्ण केले आहेत आणि 4.5 वर्षांचा हा प्रवास जो घडला आहे हा फक्त तुमच्यामुळे घडला आहे, तुमच्या प्रेमामुळे घडला आहे. सो तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी यापुढे सुद्धा राहू देत. थँक्यू. थँक्यू सो मच मंदार. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून आणि लवकर एका नव्या भूमिकेतून आमच्या भेटीला आहे, कारण आम्ही अजूनही तितकेच उत्सुक आहोत तुला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.